रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 9 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 10 पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 10 गोदानाचे महत्व. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मागील अध्यायात पुरुषोत्तमाची पूजा आणि अधिक मासातील काही व्रते, दाने यांची थोडक्यात माहिती तुला दिली. आता या महिन्यातील महत्वाच्या गोदानाची माहिती तुला मी सांगतो. पण देवा, जे लोक निर्धन, गरीब, अशक्त आहेत त्यांनी अधिक मासातील ही व्रते कशी करावी? या महिन्यातील पुण्याईसाठी अशा लोकांना एखादा साधा सोपा बिनखर्चाचा सुलभ असा उपाय सांगावा. लक्ष्मीने श्री विष्णूला हा प्रश्न विचारला तेव्हा विष्णू म्हणाले, अशा लोकांनी या महिन्यात फक्त देवदर्शन, उपोषण किंवा एकभुक्त राहणे एवढे तरी व्रत करावे. तसेच सत्संग, चांगल्या थोर लोकांचा सहवास, त्यांचे भाषण ऐकणे, भजन, नामस्मरण करणे हेही सोपे उपाय करावे. भगवंताच्या या उत्तराने लक्ष्मीचे समाधान झाले. नंतर विष्णूंनी लक्ष्मीला गोपूजन, गोदानाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, गाय ही जगाची माय आहे. ती पवित्र आहे. तिच्या शरीरात 33 कोटी देवांचे स्थान आहे. तिच्या अंगी 14 भुवने आहेत. ती सर्व देवात श्रेष्ठ आहे. गोमातेच्या दर्शनाने तसेच तिच्या पवित्र स्पर्शाने आपली सर्व पापे नाहीशी होतात. गायीचे शेण, मूत्र आणि दूध हे पदार्थ रोगपरिहारक, जंतुनाशक आणि आरोग्यवर्धक असतात. गायीचे दूध, दही, तूप हे सर्व देवांना प्रिय आहे. गायीला प्रदक्षिणा घातल्याने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. गायीची दररोज पूजा करणे, प्रदक्षिणा घालणे, तिला चारा पाणी देणे, धान्य खाऊ घालणे, गोग्रास देणे, तिचे दर्शन घेणे या साध्या सोप्या सहज उपायांनी सर्वांना पुण्याचा लाभ होतो. आरोग्य, शांती, सुख, समाधान, प्रगती लाभते. अधिक मासात पुरुषोत्तमा प्रित्यर्थ गोपालन करणाऱ्या एखाद्या सत्शील इस्माला शक्यतर गोदान केल्याने फारच पुण्य लाभते. पण दान द्यायची ती गाय कशी असावी ते ऐक. पुष्कळ दूध देणारी, निरोगी, सुलक्षणी, शुभ्रवर्णी, पुष्ट शरीराची अशी सवत्स गाय पूजा करून ती दान द्यावी. अशा गोदानामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतो आणि आपले आरोग्य सुधारून इच्छित कामना पूर्ण होते. गाय कोणाला दान द्यावी? जो मनुष्य सत्यवचनी, निर्लोभी, शांत स्वभावाचा, शुद्ध, सात्विक, शीलवान वर्तनाचा अशा सत्पात्र ब्राह्मणाला ती गाय पाळण्यासाठी दान करावी. मात्र कशी तरी म्हणजे बिनदुधाची, हडकुळी, आंधळी, म्हातारी अशी गाय एखाद्या कुपात्र इस्माला दान देणे म्हणजे स्वतः दान देणाऱ्याला नरक यातना भोगण्याचे लक्षण आहे. गोदान करताना त्या दान देणाऱ्या इस्माला आणि घेणाऱ्या इस्माला दोघांनाही आनंद वाटलाच पाहिजे. गाय जर ब्राह्मणाला दान द्यायची असेल तर प्रथम त्या थोर ब्राह्मणाची व्यवस्थित पूजा करावी. मात्र तो ब्राह्मण सत्शील, निस्वार्थी, तेजस्वी असा असावा. सत्पात्री ब्राह्मण हा संतांच्या योग्यतेचा असतो. संत सहवासाचा महिमा काय सांगावा. संतांच्या किंवा अशा सत्पात्री ब्राह्मणाच्या केवळ दर्शनानेही गोदानाचे महापुण्य लाभते. एखाद्या सत्शील ब्राह्मणाला अथवा साधू संतांना गाय दान देऊन ती परत घेणे किंवा त्याचा अपमान करणे यासारखे दुसरे महापाप नाही. अशाच एका घटनेमुळे नृग नावाच्या राजाचे कसे अधपतन झाले ती कथा ऐकून लक्षात ठेवण्यासारखी आहे. मग विष्णूने ती नृगराजाची कथा सांगितली. ही कथा पुढील 11व्या अध्यायात दिली आहे. अध्याय 10 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दयाघना, तव स्मरणे अघनाशना, जाय निरसून तात्काळ, तुझे नामी उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा, निशिदिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षयी, आता शक्ती नशे शरीरी, भजनही नव्हे क्षणभरी, उसंत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय तुझे, परीन कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ, केदवा येईल ओखटी वेळ, नेनो कपाळ महाराजा,
ऐका श्रोते हो चतुर, मलमास कथानक सार, जे ऐकता पापे अपार, भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मी नारायण संवाद परिसा होनी सावध, सुसंस्कृत भाषेचे प्रबंध प्राकृताबोध परिसावा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदली उपोषण कथा, परिजया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केवता तयाते, तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे, ए विषयी निवेदिये कवन कीजे सार्थक, परसोनिया ऐसे उत्तर, बदता झाला शारंगंधर, ए विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानने, विष्णू वदेते अवसरी, शक्ती नाही जयाचे शरीरी, तयाचे व्रत श्रवण करी, कवने परी आचसवे, तयाने करावे अहविषान्य, वैरी एक भुक्त करून भोजन, करावे मैन्य धरून, नसे अन्य साधन पै, मौन्य भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही नाही, तेने माते जिंकिले पाही, एके नवाई आनिक, मौने पापाचा क्षय, मैने प्राप्त होय, मौने सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्व अरिष्टे, मौने कहलाची हानी, मौने आयुष्य वर्धनी, मौने शोखाते पावनी, मौने भोजनी सादर, त्रिकार्याचे असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन, याचे फळ करी श्रवण, अति आदरे करुणिया, मौन केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आनिक होय श्रीमान, करी स्नान मौनेसी, होम करिता मौने करुण, आयुष्य वृद्धी होय जान, आणि काही साधन, करिता भोजन मौनेसी, स्नाने संतुष्ट होय जान, अग्नि संतुष्ट होमे करुण, मौने करिता भोजन, स्वये नारायण संतुष्टे, प्रसन्न होता वरुण, दिव्य कांती होय तेने, होम करिता मौने करुण, श्रीवर्धमान अग्नि करिता, नित्य भोजन करिता मौने, सायुंजता पावे तेने, ऐसे मौने भोजनाचे कारण, केले कथन सकळी का, पंच प्राणाहुनी करिता, बोलो नये सर्वथा, संपूर्ण भोजन करिता, पापे नासती समूळ, ऐसे भोजन करिता पाही, तया ते प्रायचित्त आनिक नाही, प्रायचित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे, मौन्य भोजन करिता आनिक, प्रायश्चित्त नलगे तत्वता, पापे भस्म होती जानत जानता, नसे असत्यता हेवानी, ऐसे प्रतिदिनी जयाचे घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिक अधिक पै, आंदो संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझी विशेषतेही निशेष अवधारा, दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावास्या तेही, वरिष्ठ तिथी नाही, शास्त्री नरवा बोलिली असे, इतुकिया तिथीवरुनी, पर्व काळ टाकीजे ओवाळुनी, व्यतिपात वैद्युती कल्याणी, इतुकियावरुनी ओवाळीजे, प्रत्यही जरी न घडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन, दीपदान यथाविधी, न घडे अपुपादी दान, न घडे ब्राह्मण भोजन, सत्पात्री न घडे गोदान, तेची लक्षण एके पा, इतुकेही न घडे जरी, त्रिरात्र व्रता ते स्वीकारी, स्नान दान बरविया परी, नक्त करी मौन्य भोजन, यासी तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही, तेने तुष्टमान शेषशाही, पर्व सर्व ही कुलकल्याण पुढे, हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले, सत्यवती नाथे सेविले, विश्वमित्रादी भली मुनिंद्र, यांनी केले मौन्य व्रत, तरीच पावले ब्रह्मत्व, ऋषी मंडळी माझी महत्व, प्राप्त झाले तया ते, अधिक मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्व नेम, बरी पौर्णिमा उत्तमोत्त, कैचा राहे पापलेशा, सकळ दान केली याचे फळ, अथवा तीर्थ केली याचे फळ, किंवा पुनश्चरण मंत्रमंडळ, किंवा दिदले पृथ्वीदान, इतुकेही घडता एकीकडे, मौल्य भोजन तयाचे घडे, तरी ना तुळे तया ते न घडे, सांगतो रोकडे श्लोकधारे, भासवरी उपोषण करता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये, एक पर्वणी मौन्य भोजन होय, तरी लाभ पाहे तितुकाची, तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी, वरी मौन्य भोजनाची रीती, नाही गंती पुण्याते, ए विषयी पुरातन इतिहास, श्रवण कीजे सावकास, बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परिसतू, पूर्वी अवंती नगरी जाण,
वेद शर्मा नामे ब्राह्मण, तपो तेजे देदीप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो, स्वाध्यायी नित्यरस असे, दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे, स्वधर्माचारे काळक्रमित असे, लोलंगता नसे निजांगी, नीर असता निरहंकारी, मत्सर कवना तेही न करी, प्राणी मात्रा ते कृपा करी, आपल्या परी जीव मात्री, तव पर्वत लांबल मास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस, म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा, तयासी उपाय कीजे कवन, भिक्षा मागत न मिळे कन, कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय, भुकाचे न मिळे तक्र पाणी, हे तव सोली व दुःखाची करणी, पूर्ण दरिंद्र कृपे करुणी, दुधले मज लागुनी भगवंते, जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार, उपोषण करावे निर्धार, तरी अन्नगत प्राण, क्षणभरी नसता अन्य, तात्काळ जाऊ पाहे प्राण, पित्त क्षोभ होय तक्षण, या लागी उपोषण घडेना, ऐशी चिंता करिता हृदयी, निज ध्यास बैसला जीवी, म्हणे पुण्यलेश आमुचे दैवी, प्राप्त केवी होऊ शके, मुमुक्ष दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार, कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे, स्वप्नी येऊन्या श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधिता, म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन्य तेव्हा, मौनची करावे स्नान, मौनची कीजे हवन, मौनची साधावे भोजन, न लगे आन साधनाते, परान्नाचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग, उपरी उद्यापन यथा सांग, तेने श्रीरंग संतोषे, ऐसे स्वप्न होताची निशिते, एरू चाकाटला स्वभवते, म्हणे दृष्टांत दिदला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी, मग प्रतिदिनी व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ, मौन व्रती अलभ्य लाभ, लाभला भला तयाते, प्रातःकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी, मौनेची येतसे माघारी, याचना न करी कवनाते, करुणी देवदेवतार्चन, विधियुक्त जप अनुष्ठान, सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करीतसे, अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जान, परी स्वप्न वचनी भावार्थ धरुण, करी आचरण मौनेसी, धन्यते संसारिक जन, तया जयाते घडे अतिथी जान, नको देवा ईशियाचे जिने, असाक्षी तया जयाते, ऐसा नवे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा, सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन ऐसा अगम्य, संपूर्ण भरता एक मास, उद्यापन करी सायास, चित्ती धरुणी अतिहव्यास, मौन्य व्रतास संपविले, तया व्रत प्रभावे, करुणी आरोग्य कांती वर्धमान, जरा मृत्यू दूर होऊनी, पावे निर्वाण पदाते, मग तया विप्रा लागी पाही, संतोषुनी शेषशायी, विमान आणविले लवलाही, उद्धरुनी नेला वैकुंठा, इंद्र करीतसे सन्मान, आपणा निकट बैसवून, स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वयेपै, तो ब्राह्मण अद्यापवरी, स्वर्ग लोकी वास करी, साक्ष देई जय जय श्लोकांतरी, नसे वैखरी अप्रमाण, ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा, या लागी भाविको धरुणी प्रेमा, हृदयी पुरुषोत्तमा ध्यायीजे, संकल्प विकल्प करुणी दूर, मिथ्या जाणून संसार, हृदयी चिंता रघुवीर, नेतसे पैलपार दातासे, जयांचे नाम घेता जान, जळी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव की हो जान, परी महिमान नामाचे, मग मानव देह तो सजी हो, कैवी न तरे पाहा हो, परी एकनिष्ठे विन देव, केवी पावे दातासे, पूर्ण भावार्थ विन सर्वथा, कृपा नयेची अनंता, या लागी श्रोते हातत्वता, आचरावे व्रता निजनिष्ठे, परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुराग्य प्राप्त, कृपा करुणी श्री भगवंत, निवेदिले आदरे, तरी भगवत वद्य जनासी, अवेर केवी करावा साचार, अवेरिता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दातासे, पहा उदरा लागी नीच सेवन, करावे लागे जीवित्व अर्पण, येथे केचित पडता न्यून, शोभे दारुण सेवकाते, आणि आपुली जे कांता, पतिवचनाते अवेरिता, मग तो कोपे तियवरुता, करी लता प्रहाराते पै, ऐसे विचारून मानसी, हातो स्वामी त्रैलोक्यवासी, अमान्य होता त्याची या वचनासी,
तरणो पाव कैसेनी पावला, म्हणून प्रार्थिते बद्ध हस्ती, विनमुख न व्हावे भगवंती, हेची सांगणे पुढतो पुढती, श्रोत्याप्रती आदरे, स्वस्ती श्री अधिक मास महात्म ग्रंथ, पद्म पुराणेचे संमंत, मनोहर सुत विरचित, दशमोध्याय गोड हा, इति दशमोध्याय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.